इथून आता माझं तर असं ऐकण्यात आलेलं आहे की धुळे आणि मालेगाव हे जे दोन्ही विधानसभा मतदारसंघ आहे त्यात MIMचे आमदार असल्या कारणाने आमचे जे अध्यक्ष आहे बॅरिस्टर असदुद्दीन साहब त्यांची काहीतरी रणनीती आता सुरू झालेली आहे आणि या धुळे लोकसभा मतदारसंघातून उमेदवार द्यायला त्यांची तयारी सुरू आहे। कोणाची वोट मत कापण्यासाठी तुम्ही उमेदवारी करताय असाच प्रश्न होता आणि हे जनतेने सिद्ध करून दाखवला। आणि आता लोकसभेत पण आम्ही जेव्हा उमेदवारी करू तर आम्ही कोणाला पाडण्यासाठी नाही तर स्वतः जिंकण्यासाठी आम्ही आता ते कसं आहे बघा, आता सध्या तर मोदी लाट चाललेली आहे। मोदी लाट मध्ये ते मागे 2 वेळा फक्त मोदीच्या लाटेवरच ते निवडून आले आणि हे पूर्ण धुळे लोकसभेच्या जे मतदार लोक आहे त्यांच्यासाठी एक शोकांतिका आहे। असा निष्क्रिय खासदार आता परत तिसऱ्यांदा आमच्यावर लादण्याचा प्रयत्न या भाजप सरकारने केलेला आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।